नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मसावी आणि लसावी। तर मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक आणि लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य। मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक आणि लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य। तर मित्रांनो, महत्तम या शब्दाचा अर्थ होतो मोठ्यात मोठी संख्या। महत्तम म्हणजे काय? मोठ्यात मोठी संख्या। आणि लघुत्तम या शब्दाचा अर्थ होतो लहानात लहान संख्या, लहानात लहान संख्या। तर मित्रांनो, महत्तम म्हणजे काय? मोठ्यात मोठी संख्या। आणि लघुत्तम म्हणजे काय? लहानात लहान संख्या। विभाजक म्हणजे ज्या संख्येने आपण भाग देतो ती संख्या। दिलेल्या संख्यांना ज्या संख्येने आपण भाग देतो ती संख्या म्हणजे काय? विभाजक असते। आणि लघुत्तम सामायिक विभाज्य, विभाज्य म्हणजे काय? जिला आपण भाग देत असतो ती संख्या असते। म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 81 ला आपण 9 ने भाग देत आहोत। आता ही 9 जी आहे ही असते विभाजक संख्या। 9 काय असते? विभाजक संख्या। आणि 81 काय असते? विभाज्य संख्या असते। 81 संख्या काय असते? विभाज्य संख्या असते। म्हणजे जिला भाग देतो ती संख्या असते विभाज्य संख्या आणि जिने भाग देतो ती असते विभाजक संख्या। आता विभाजक आणि महत्तम, महत्तम म्हणलं तर काय सांगितलं आपण? मोठ्यात मोठी संख्या। आणि विभाजक म्हणलं तर काय सांगितलं आपण? जिने भाग देतो ती संख्या। तर मसावी म्हणजे काय? आपण दिलेल्या सर्व संख्यांना मोठ्यात मोठी अशी संख्या शोधायची असते जिने की दिलेल्या सर्व संख्यांना निशेष भाग जातो। आणि लसावी म्हणजे काय? तर लघुत्तम सामायिक विभाज्य। लघुत्तम म्हणजे लहानात लहान संख्या, विभाज्य म्हणजे जिला भाग देतो ती संख्या। तर लसावी म्हणजे काय सांगता येईल? दुसरी व्याख्या आपली अशी लहानात लहान संख्या जिला की दिलेल्या सर्व संख्यांनी निशेष भाग जाईल। तर मसावी मध्ये आपण काय पाहिलं? अशी मोठ्यात मोठी संख्या जिने की दिलेल्या सर्व संख्यांना निशेष भाग जातो। आणि लसावी मध्ये आपण काय पाहिलं? लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे अशी लहानात लहान संख्या जिला आपण दिलेल्या सर्व संख्यांनी निशेष भाग देतो। आता मसावी आणि लसावी काढण्याच्या दोन्हीची पण एक अट आहे। मसावी काढत असताना मसावी काढण्याची एक अट आहे। मसावी काढताना काय करावं लागतं? दिलेल्या सर्वच संख्यांना एकाच संख्येने भाग द्यावा लागतो। ठीक आहे, जोपर्यंत दिलेल्या सर्व संख्यांना एकाच संख्येने भाग जातो तोपर्यंत देत राहावा लागतो। आणि ज्या ज्या संख्यांनी भाग दिलाय आपण दिलेल्या संख्यापैकी सर्व संख्यांना एकाच संख्येने भाग देत राहावा लागतो। आणि जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत देत राहावा लागतो। आणि ज्या ज्या संख्येने आपण भाग दिला त्या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे असतो आपला मसावी। ठीक आहे, आणि लसावी काढण्याची सुद्धा एक अट आहे। लसावी काढण्याची अट आहे मित्रांनो, कमीत कमी दोन संख्यांना एकाच संख्येने भाग जावा। ठीक आहे, जोपर्यंत कमीत कमी 2 संख्यांना भाग जातो तोपर्यंत भाग देत राहावा लागतो। ही आहे लसावी काढण्याची अट। आणि त्यानंतर शेवटी जर भाग जात नसेल तर डावीकडील ज्या संख्यांनी आपण भाग दिलेला असतो त्या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे असतो आपला लसावी। ठीक आहे, तर आता यावर एक आधारित आपण उदाहरण पाहूयात मित्रांनो। उदाहरण आहे मसावी आणि लसावी काढण्याची पद्धत काय असते ते पाहूयात। 12, 18, 20 यांचा मसावी व लसावी किती? यांचा मसावी व लसावी किती? ठीक आहे, तर 12, 18 आणि 20 या सर्व संख्यांचा आपल्याला काढायचा मसावी आणि लसावी। तर सर्वप्रथम मित्रांनो काय करावं लागतं? या संख्यांना अशा पद्धतीने यांची मांडणी करून घ्यायची। 12, 18, 20। ठीक आहे, ही झाली त्यांची मांडणी। आता आपण आत्ताच पाहिलं मसावी काढत असताना काय करायचं असतं? दिलेल्या सर्व संख्यांना जोपर्यंत एकाच संख्येने भाग जातो तोपर्यंत भाग देत राहावा लागतो। मग 12, 18 आणि 20 या तीनही संख्यांना भाग जाणारी कोणती एखादी अशी संख्या शोधायची आपल्याला। तर पहा मित्रांनो, 12, 18 आणि 20 या तीनही संख्यांना 2 ने निशेष भाग जातो। मग आपण 2 ने निशेष भाग देऊयात। इथे भाग जाणार 6चा, इथे जाणार 9चा, इथे जाणार 10चा। ठीक आहे, परत आता ह्या ज्या संख्या उरल्यात 6, 9 आणि 10 या तीनही संख्यांना परत एकाच संख्येने भाग जातो का ते पहा। 6, 9 आणि 10 या तीनही संख्यांना भाग जात नाही। 6 आणि 9 ला 3 ने जातो पण 10 ला जात नाही। 6 आणि 10 ला 2 ने जातो पण 9 ला जात नाही। आपल्याला काय करावं लागत असतं? तीनही संख्यांना निशेष भाग जाणारी संख्या शोधावी लागत असते। पण इथे तीनही संख्यांना भाग जाणारी संख्या मिळत नसल्यामुळे आता यांचा मसावी आपल्याला मिळालेला आहे मित्रांनो। मसावी आहे 2। ठीक आहे, आता लसावी काढण्याची अट आपण काय पाहिली होती की कमीत कमी 2 संख्यांना एकाच संख्येने निशेष भाग जावा। तर आता 6 आणि 9 यांना 3 ने भाग जातो। देऊयात भाग आपण। इथे 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9। ज्या संख्येला भाग जात नाही ती संख्या जशाच तशी घ्यायची। 10 ला भाग जात नाही, 10 आपण जशाच तसे लिहिले। ठीक आहे, आता परत 2, 3, 10 यापैकी कमीत कमी 2 संख्यांना एकाच संख्येने भाग जातो का ते पहा। 2 ला आणि 10 ला 2 ने भाग जातो तर देऊन टाकायचा भाग। बे एक बे, जिला भाग जात नाही ती जशाच तशी, बे पंचे 10।
परत आता हे जे संख्या मिळाल्यात यांना एका संख्येने भाग जातो का ते पहा, भाग जातो का नाही जात। मग आता या संख्यापैकी ह्या जेवढ्या पण संख्या मिळाल्यात आपल्याला या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे असतो आपला लसावी। तर पाहूयात यांचा गुणाकार किती येतो। कोणकोणत्या संख्या मिळाल्यात, 2 3 2 गुणिले 1 गुणिले 3 गुणिले 5। हे 1 नाही घेतले तरी चालतात, कारण 1 ने कोणत्याही संख्येला जर भाग दिला तर उत्तर तीच संख्या येत असते। पाहूयात मित्रांनो गुणाकार किती येतो। 3 2 6 6 2 12 12 1 12 12 3 36 36 गुणिले 5 36 10 360 360 चे अर्धे 180। तर मग या सर्व संख्यांचा लसावी मिळालेला आहे मित्रांनो 180 आणि मसावी किती आहे 2। ठीक आहे। आता तर मित्रांनो आता पहा अजून एक उदाहरण पाहू आपण। 48 60 72 यांचा मसावी व लसावी किती असं विचारलेलं आहे। तर आता याची परत आपल्याला काय करावं लागणार, अशा प्रकारे मांडणी करावं लागणार। 48 60 आणि 72 केली मांडणी यांची। आता काय करायचंय, या तीनही संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जातो ते पाहायचंय। 48 60 आणि 72 या तीनही संख्या आहेत मित्रांनो 12 या संख्येच्या पाड्यातील। 48 ला 12 ने भाग जातो, 60 ला 12 ने भाग जातो आणि 72 लाही 12 ने भाग जातो। मग आपण या तीनही संख्यांना 12 ने भाग देऊया। 12 चौक 48 12 पंचे 60 12 सकम 72। परत आता 4 5 आणि 6 या तीनही संख्यांना एका संख्येने भाग जातो का ते पाहावं लागणार आपल्याला। जातो का भाग, नाही जात। मग आता मसावी आपल्याला मिळालेला आहे, कारण तीनही संख्यांना भाग जात नसल्यामुळे ते जे पहिली संख्या आहे तीच असणार आपला काय मसावी। त्यानंतर आता लसावी काढत असताना कमीत कमी 2 संख्यांना एका संख्येने भाग जावा। मग आता 4 5 आणि 6 यापैकी 4 आणि 6 यांना 2 ने भाग जातो तर देऊयात। 2 2 4 5 जशास तसे 2 3 6। ठीक आहे। मग आता परत याच्यापैकी कमीत कमी 2 संख्यांना भाग जातो का ते पहा, जातो का भाग, नाही जात। मग आता या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे काय असणार लसावी। तर पाहूयात मग आता यांचा लसावी किती येतो। 12 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3। ठीक आहे। तर आता यांचा गुणाकार करूयात। 12 2 24 24 2 48 48 गुणिले 5 48 गुणिले 5 3 15 करूयात। 48 गुणिले 15 त्यानंतर 15 8 120 0 हातच्या आले 12 त्यानंतर 15 चौक 60 60 आणि 12 72 किती आलेला आहे 720। हा काय आहे या सर्व संख्यांचा लसावी। मित्रांनो आता आपण नंतर पाहणार आहोत दशांश पूर्णांकातील संख्यांचा मसावी आणि लसावी काढण्याची पद्धत। पहा मित्रांनो आता परीक्षेला डायरेक्टली आपल्याला प्रश्न येतो 0.6 9.6 0.36 यांचा मसावी व लसावी किती आहे। तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करावं लागतं, जास्तीत जास्त एकूण किती अंक सोडून दशांश आहे ते पाहावं लागतं। तर मग आता इथे या तीनही संख्यामध्ये जास्तीत जास्त अंक सोडून आहे 2 अंक सोडून दशांश आहे। तर काय करायचं, सगळ्या संख्येच्या ठिकाणी दशांशाच्या नंतर 2 घरे झाले पाहिजेत। अशा प्रकारे तिथे काय करायचे, जिथे कमी आहे तिथे 0 वाढवून टाकायचे। तर मग आता 0.6 इथे एक 0 वाढवला, 9.6 इथे एक 0 वाढवला आणि 0.36। आता पहा मित्रांनो इथं पण 2 अंक सोडून दशांश झालाय, इथं पण 2 अंक सोडून दशांश झालाय, इथं पण 2 अंक सोडून दशांश झालाय। तर मग आता काय करायचं, ते दशांश तर विसरून जायचं आणि कोणत्या संख्या राहतात ते पाहायचं। तर पहिली संख्या आहे 60, त्यानंतर दुसरी संख्या आहे 960, त्यानंतर तिसरी संख्या आहे 36। ठीक आहे 60 960 आणि 36। आता ह्या ज्या संख्या मिळाल्यात या सर्व संख्यांचा काय करायचं, आपल्या रेग्युलर पद्धतीने मसावी आणि लसावी काढून घ्यायचं आहे। तर आपल्या रेग्युलर पद्धतीने मसावी लसावी काढण्यासाठी यांची आपल्याला मांडणी करावी लागणार 60 960 आणि 36। ठीक आहे। तर आता यांचा काढायचा आहे सर्वप्रथम मसावी काढत असताना मसावीची अट काय सांगितली आपण, तीनही संख्यांना एका संख्येने भाग जातो तोपर्यंत देत राहायचा। तर 60 960 आणि 36 या संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जातो ते पहा। तर पहा मित्रांनो 2 ने भाग जातो, 3 नेही भाग जातो, 6 नेही जातो, 12 ने पण भाग जातो, बऱ्याच संख्यांनी यांना भाग जातो। ठीक आहे। तर मग आता मोठ्यात मोठी संख्या आहे 12 ने भाग देऊयात म्हणजे उत्तरापर्यंत आपण लवकर पोहोचणार। बाकीच्या ज्या संख्यांनी भाग जातो 2 ने जातो, 3 ने जातो, 6 ने जातो, या संख्यांनी भाग दिला तरी पण तुम्हाला उत्तर मिळणार आहे। पण जेवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही भाग देणार तेवढ्या लवकर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचणार। तर मग आता आपल्याला लक्षात आलेलं आहे की या तीनही संख्यांना 12 ने भाग जातो। तर 12 ने 60 ला 5 चा भाग जाणार, त्यानंतर इथे 12 96 हा 0 जशास तसा, त्यानंतर 12 36। ठीक आहे। आता परत या तीनही संख्यांना एका संख्येने भाग जातो का ते पहा। 5 80 आणि 3 यांना भाग जातो का, नाही जात। मग ती जी संख्या मिळालेली आहे आपल्याला, जिने की सगळ्या संख्यांना निशेष भाग गेलेला आहे, ती म्हणजे आहे 12। तर 12 झाला आता या 60 960 आणि 36 यांचा मसावी।
त्यानंतर आता परत कमीत कमी दोन संख्यांना भाग जातो 5 आणि 80 ला 5 ने द्या भाग 5 एक 5 5 एक 5 3 उरले 5 सक 30 हे 3 जशास तसे परत आता भाग जातो का ते पहा भाग जात नाही मग आता या सगळ्या संख्यांचा गुणाकार म्हणजे आहे आपला लसावी तर पाहूयात आता लसावी किती येतो ठीक आहे तर 12 गुणिले 5 गुणिले 16 गुणिले 3 तर 12 पंचे 60 60 गुणिले 3 180 गुणिले 16 ठीक आहे शून्य जशास तसा 16 ते 128 हातचे आले 12 16 एक 16 आणि हे 12 28 म्हणजे 2880 आता हे जे मसावी आणि लसावी काढलाय आपण ते काढलाय 60 960 आणि 36 यांचा पण आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा होता 0.6 9.6 0.36 यांचा तर आता आपल्याला यांच्यामध्ये काय करावं लागणार दशांश तळे द्यावी लागणार तर मग दशांश तळे देण्यासाठी आपण काय केलं होतं जास्तीत जास्त एकूण किती अंक सोडून दशांश आहे तेवढेच काय केले होते प्रत्येकाच्या ठिकाणी घरे समान करून घेतली होती तर मग 2 अंक सोडून दशांश दिला होता म्हणून आपल्याला काय करावं लागणार या उत्तरामध्ये देखील 2 अंक सोडून दशांश द्यावा लागणार तर मग आता 12 या 12ला 2 अंक सोडून जर दशांश द्यायचा 1 2 आणि हा दशांश हा झाला या संख्यांचा मसावी 0.12 आणि लसावी जो काढला इथे देखील 2 अंक सोडून दशांश द्या 1 आणि 2 म्हणजेच 28.80 यालाच तुम्ही 28.8 असं देखील सांगू शकता लिहू शकता ठीक आहे तर हा झाला यांचा लसावी आणि हा झाला यांचा मसावी ठीक आहे तर अजून एक प्रश्न यावर पाहूयात आपण तर मित्रांनो आता अजून एक आपण प्रश्न पाहणार आहोत 0.63 1.05 2.1 यांचा मसावी लसावी किती आहे असं विचारलेलं आहे तर आता इथे देखील सेम आपल्या अगोदरच्या प्रोसेस नुसार काय आहे जास्तीत जास्त किती अंक सोडून दशांश आहे इथे 2 आहे इथे 2 आहे इथे 1 आहे म्हणजे जास्तीत जास्त 2 अंक सोडून दशांश आहे तर मग आपल्याला दशांश तळे समान करायची इथे 1 अंक कमी आहे इथे 1 शून्य देऊन टाकला आपण ठीक आहे तर मग आता इथे पण 2 घरे झालीत इथे पण 2 घरे झालीत इथे पण 2 घरे झालीत सगळीकडे दशांश तळे सारखे झालेले आहेत मग आता दशांश तळ काढून टाकायचं कोणती संख्या राहते 63 105 आणि 210 आता यांचा आपल्या रेग्युलर पद्धतीनुसार मसावी आणि लसावी काढायचा आहे ठीक आहे तर पहा आता मित्रांनो कोणत्या एका संख्येने या तीनही संख्यांना भाग जातो ते शोधायचं आहे आपल्याला तर मित्रांनो 63 210 105 यांना 7 ने भाग जातो 7 ने भाग देऊयात 7 9 63 7 1 7 3 उरले 7 5 35 7 3 21 हा शून्य जशास तसा आता परत 9 15 आणि 30 या तीनही संख्यांना परत एका संख्येने भाग जातो का ते पाहायचंय 9 15 आणि 30 या तीनही संख्यांना 3 ने भाग जातो 3च्या पाड्यातील सगळ्या संख्या आहेत मग 3 ने भाग देऊयात 3 त्रिक 9 3 5 15 3 10 30 परत आता 3 5 आणि 10 या तीनही संख्यांना एका संख्येने भाग जातो का ते पहा भाग जात नाही मग आता आपण ज्या ज्या संख्येने भाग दिलाय त्या संख्यांचा गुणाकार म्हणजे आहे आपला मसावी मग 7 गुणिले 3 बरोबर किती 21 झाला यांचा मसावी आता लसावी काढायचंय लसावी काढण्याची अट काय आहे कमीत कमी 2 संख्यांना एका संख्येने भाग जावा मग 5 आणि 10 यांना 5 ने भाग जातो जिला भाग जात नाही ती जशास तशी 5 1 5 5 2 10 आता परत यापैकी कमीत कमी 2 संख्यांना भाग जातो का नाही जात मग आता या सगळ्या संख्यांचा गुणाकार म्हणजे आहे आपला लसावी किती येतो लसावी ते पाहूया त्यांचा गुणाकार करून 7 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 2 तर पहा 7 त्रिक 21 21 5 105 105 ची दुप्पट 210 210 ची तिप्पट 630 आलेला यांचा लसावी आता हा झाला लसावी 63 105 210 यांचा मसावी पण झाला 63 105 210 यांचा आपल्याला काढायचा होता दशांशातील संख्यांचा मसावी लसावी तर आपण जास्तीत जास्त किती अंक सोडून दशांश दिला होता 2 घरे इथे 2 होते इथे 2 होते इथे पण 2 घरे होते मग आपल्याला याच्यामध्ये सुद्धा 2 घरे सोडून दशांश द्यावा लागणार 1 घर 2 घर दशांश 0 म्हणजे 0.21 हा झाला यांचा मसावी इथे 1 घर 2 घर दशांश 6.30 किंवा 6.3 हा झाला यांचा लसावी कर्कट
तर मित्रांनो, आता आपण नंतरचा मुद्दा पाहणार आहोत, जो की आहे अपूर्णांकाचा मसावी आणि अपूर्णांकांचा लसावी. तर कोणत्याही अपूर्णांकांचा मसावी जर काढायचा असेल तर काय करावं लागतं, अंशाचा आणि छेदांचा मसावी व लसावी काढून घ्यावा लागतो. आणि अंशाचा व छेदांचा मसावी व लसावी काढून झाल्याच्या नंतर त्या संपूर्ण अपूर्णांकाचा मसावी हा असतो दिलेल्या अंशांचा मसावी छेदांचा लसावी, आणि अपूर्णांकांचा लसावी बरोबर असतो दिलेल्या अंशांचा लसावी छेदांचा मसावी. तर काय करायचंय आपल्याला, सर्वप्रथम यांचे अंश आणि छेद वेगवेगळे करायचे. अंश कोणकोणते आहेत, 35, 42, 63 केले वेगळे. यांचा मसावी व लसावी काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आहे छेद, त्या छेदांचं पण काय करायचं आपल्याला, वेगळे लिहून घ्यायचे. 125, 25 आणि 55 यांचा पण मसावी आणि लसावी काढून घ्यायचा आहे. तर पहिले आपण अंशांचा मसावी लसावी काढू. 35, 42, 63 या तीनही संख्यांना भाग जाणारी एक संख्या आहे ती 7. 7 5 35, 7 सकम 42, 7 9 63. परत आता या तिघांना भाग जात नाही म्हणून यांचा मसावी आहे 7. ठीक आहे. लसावीसाठी या दोन संख्यांना भाग जातो, देऊया. हिला जात नाही जशास तशी. 3 2 6, 3 3 9. परत आता या तीन पैकी दोन कमीत कमी दोन संख्यांना भाग जातो का, नाही जात. मग या सगळ्या संख्यांचा गुणाकार म्हणजे आहे आपला लसावी. तर लसावी बरोबर 7 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 3 यांचा करूयात गुणाकार. 7 21, 21 5 105, 105 ची दुप्पट 210, 210 ची तिप्पट 630. हा झाला यांचा लसावी. ठीक आहे. अंशांचा मसावी व लसावी काढून झाला. आता छेदांचा मसावी व लसावी काढून घेऊयात. 125, 25 आणि 55 या तिघांनाही 5 ने भाग जातो. 5 2 10, 2 उरले, 5 5 25, इथं 5 5 25, 5 11 55. परत तिघांनाही भाग जातो का, नाही जात. मग यांचा मसावी बरोबर आहे किती, 5. आता लसावीसाठी कमीत कमी दोन संख्यांचा विचार करावा लागतो. 25 आणि 5 यांना भाग जातो 5 ने. 5 ने भाग देऊयात. 5 5 25, 5 1 5, ज्याला भाग जात नाही ते जशास तसे. आता यापैकी कमीत कमी दोन संख्यांना भाग जातो का, नाही जात. मग या सगळ्या संख्यांचा गुणाकार म्हणजे आहे आपला लसावी. पाहूयात आता लसावी किती मिळतो. तर 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 11. एक घेण्याची आवश्यकता नाही. 5 5 25, 25 5 125 गुणिले 11, 125 गुणिले 11, 11 5 55, झाले 5. 11 2 22, 22 आणि 5 27, झाले 2. 11 1 11 आणि हे 2 13, 1375. हा काय मिळालेला आपल्याला यांचा लसावी. आता अंश आणि छेद या दोघांचे पण मसावी आणि लसावी आपल्याला मिळालेले आहेत. तर मग आता आपल्याला या दोघांचं मिळून मसावी आणि लसावी सांगायचंय. तर आपले सूत्र काय सांगतात, अपूर्णांकांचा मसावी बरोबर अंशांचा मसावी आपल्याला अंशामध्ये घ्यायचा आहे आणि छेदांचा काय घ्यायचा आहे, लसावी घ्यायचा आहे. आणि अपूर्णांकांचा लसावी बरोबर अंशांचा लसावी, अंशांचा लसावी काय करायचा आहे, अंशात घ्यायचा आहे आणि छेदांचा मसावी काय करायचा आहे, छेदात घ्यायचा आहे. तर मग काय मिळणार आपल्याला या अपूर्णांकाच्या मसावी आणि लसावी. तर अपूर्णांकांचा मसावी बरोबर अंशाचा मसावी आहे 7 आणि छेदाचा लसावी आहे 1375. तर मग या अपूर्णांकाचा मसावी मिळालेला आहे 7/1375 आणि त्याच अपूर्णांकांचा लसावी बरोबर अंशाचा लसावी, अंशाचा लसावी आलेला आहे 630. हे 630 जशास तसे लिहिलेत. छेदांचा मसावी, या छेदाचा मसावी आलेला आहे 5. तर मग 630/5 हा काय झाला या अपूर्णांकांचा लसावी. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता नंतरचा प्रश्न आहे 4.1/2, 3.3/4, 7.1/2 यांचा मसावी व लसावी किती आहे असं विचारलेलं आहे. तर आपल्या रेग्युलर पद्धतीनुसारच आपल्याला यांचं उत्तर काढायचं. पण सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागणार, हे जे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहेत यांचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकामध्ये करावं लागणार. तर मग आता यांचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना आपल्याला माहित आहे 2 आणि 4 यांचा गुणाकार करावा लागतो. आलेल्या गुणाकारामध्ये ही अंशातील संख्या मिळवून हा छेद जशास तसा लिहावा लागतो. मग 4 2 8, 8 आणि 1 9, छेद 2 जशास तसे. त्यानंतर 3 4 12, 12 आणि 3 15 आणि हे 4 जशास तसे. त्यानंतर 7 2 14, 14 आणि 1 15 आणि हे छेद 2 जशास
तसे. आता हे मिळालेले आहेत मित्रांनो आपल्याला व्यवहारी अपूर्णांक. आता या व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी आणि लसावी आपण आताच पाहिलेल्या पद्धतीनुसार काढायचे आहेत. तर आता यांचे अंश आहेत 9, 15 आणि 15. यांचा काढायचा आहे मसावी आणि लसावी. परत छेद आहेत मित्रांनो 2, 4 आणि 2. यांचा पण आपल्या रेग्युलर पद्धतीनुसारच मसावी लसावी काढायचा आहे. तर 9, 15, 15 या तिघांनाही 3 ने भाग जातो. देऊयात भाग. 3 त्रिक 9, 3 पाची 15, 3 पाची 15. परत आता यांना भाग जातो का? नाही जात. मग यांचा मसावी आपल्याला मिळालेला आहे. किती आहे मसावी आहे 3. आता लसावीसाठी कमीत कमी 2 संख्यांना एका संख्येने भाग जातो का ते पाहायचंय. 5 आणि 5 यांना 5 ने भाग जातो. याला जात नाही ते जशाच तसे. 5 1 5, 5 1 5. आता या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे असतो आपला लसावी. तर मग लसावी बरोबर 3 × 5 × 3 हे 1 घेण्याची आवश्यकता नाही. 3 पाची 15, 15 त्रिक 45. तर 45 आलेला आहे यांचा लसावी व 3 आलेला आहे मसावी. यांचं पाहूया. या तिघांनाही 2 ने भाग जातो. बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे. तर मसावी किती मिळाला यांचा 2 आणि लसावी. आता लसावी बरोबर इथे भाग जात नसल्यामुळे या दोघांचा गुणाकार 2 × 2 बरोबर किती 4. मसावी 2 आणि लसावी 4. तर आता यांचा दोघांचा मिळून मसावी व लसावी किती असं विचारलेलं आहे. तर अपूर्णांकांचा मसावी बरोबर अंशांचा मसावी आहे 3 आणि छेदांचा लसावी आलेला आहे 4. हे 4 जशास तसे. त्यानंतर अपूर्णांकांचा लसावी बरोबर अंशांचा लसावी आलेला आहे 45. 45 अंशात जशास तसे. छेदाचा मसावी आलेला आहे 2. हे 2 पण जशास तसे.